आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील. तर आज पासून मी डेली व्लॉग्स बनवायला चालू करणार आहे. तर आता मी तुम्हाला एकदम रिकवर झालेली दिसत असेल, पण रात्रीची जागरणं हे चालूच आहेत. बाळ थोडं मोठं होईपर्यंत प्रॉब्लेम्स तर येतच राहतील. पण आधी व्लॉग बनवायचं म्हणत होते, पण खूप सारे प्रॉब्लेम्स आले. डिलिव्हरीनंतर पण मी आजारी होते आणि म्हणजे माझं मन नव्हतं करत. खरं तर बनवायला पाहिजे होती मी, पण नाही बनवले. तर आजपासून सुरू करते. तिला आज म्हणजे काल वारानुसार महिना झाला आणि परवा दिवशी 15 तारखेला तिला तारखेनुसार महिना होईल. तर हे आले होते मिस्टर माझे, म्हणजे आले होते आणि आता आम्ही जाणार आहे करमाळ्याला, कारण की बाळाचे कान टोचायचे आहेत आणि हॉस्पिटलमध्ये पण त्याला घेऊन जायचं आहे, म्हणून जायचं आहे. तर मग मी आवरलेला आहे, हा टॉप घातलेला आहे, फिडिंगचा ड्रेस आहे हा. म्हणजे आता इथून पुढे असेच कपडे वगैरे वापरावे लागतील त्याच्यामुळे. तर खूप सारे प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये, पण आता इथून पुढं सगळं चांगलं होईल. आणि तुम्ही सगळे पण स्वतःची काळजी घ्या खूप, आणि मी पण घेते आहे. तर चला, आज करमाळ्याला जाणार आहेत. बाळ पलीकडे आहे, आंघोळ घालून झोपवलं आहे, म्हणून एवढा टाईम भेटला आहे मला. तर आम्ही चाललो होतो सोनाराच्या दुकानामध्ये. तर करमाळा बघू शकता, पाठीमागे दिसत आहे तुम्हाला. तालुका आहे करमाळा, खूप जणांना माहीत असेल. इथे आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये पोचलो होतो. तर इथंच पाठीमागच्या वेळेस मला पैंजण आणि जोड्या नाकातलं केलं होतं त्याच दुकानातून. मग इथेच आम्ही आलेलो हिचे कान टोचण्यासाठी. आणि बघू शकतात ही जी मम्मीने क्रिंगा आणलेल्या त्या टोचण्यासाठी आलेलो आहे आम्ही. आणि जसं टाईम भेटेल तसं ब्लॉग मी पहिले अपलोड करणार आहे, आणि इथून पुढे रेग्युलर आपले ब्लॉग्स येतील. तर तुम्ही रेग्युलर ब्लॉग्स बघा. कान टोचलेत बाळाचे. खूप म्हणजे खूप, मला तर इतकं वाईट वाटायचं. मला वाटायचं किती रडेल ती काय असं, म्हणजे पण ही थोडीशीच रडली, जास्त नाही रडली. ती क्यूट दिसते रडताना पण. आणि ही 6 महिन्याची होती त्यावेळेस हा ब्लॉग मी शूट केलेला, आणि तिचे कान टोचलेले ही जेव्हा आलेले. आणि नंतर मग हे आले त्यावेळेस दुसऱ्या वेळेस डायरेक्ट आम्ही मुंबईला आलो इकडे. त्यामुळे मग पुढचे पण अजून ब्लॉग आहेत. इकडे आलेला, लोणीला गेलेला, हे 2 ब्लॉग्स येतील. आणि मग नंतर इथून पुढे रेग्युलर ब्लॉग्स चालू होतील. तर बघा, इथून पुढे कंटिन्यू करा.